पुणे वाढतंय. पुणे वाढत असताना इथल्या सिमेंटची जंगलं वाढतायत आणि संपवले जात आहेत ते नैसर्गिक ओढे नाले. आपण हे का बोलतोय तर याचं उत्तम उदाहरण आपण सध्या पाहू शकतो. मी या कर्वे रोडवरील मृत्युंजयेश्वर मंदिराच्या बाजूला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की एक नैसर्गिक ओढा होता. आता जर तुम्ही हे चित्र पाहिलं तर तिथं तुम्हाला कुठेच ओढा दिसणार नाही. फक्त इथून एक पाण्याची लाईन वाहताना आपल्याला दिसते. आणि विशेष म्हणजे हे काम महापालिकेकडून केलं जात आहे. महापालिकेकडून या ठिकाणी बांधकाम करून नैसर्गिक ओढ्याचा जो आहे नैसर्गिक प्रवाह बदलला जातोय. हा नेमका कुणाच्या फायद्यासाठी बदलला जातो, नेमकं काय कारण आहे हे आपण जाणून घेऊयात. माझ्यासोबत येथील स्थानिक आहेत. इथं एक ओढा होता, मात्र आता काय चित्र पाहिलं जातं? ओढा त्यांनी आता बेसिकली ओढ्याचं स्वरूप त्यांनी गटारामध्ये ड्रेनेज मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तुम्ही पुढे जाऊन पाहू शकता तिथे जर त्या ओढ्याचा प्रवास संपलेला आहे. ती सरस्वती नदी कशी आहे जमिनीतून नित्य पाताळात गायब होते, तसं या ओढ्याचं स्वरूप आहे. कळतच नाहीये पाणी कुठे गेलेलं आहे. पर्यावरणाचा ऱ्हास या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जागा इथं खूप होती. म्हणजे तुम्ही जर गुगल फोटोत जरी पाहिले 2018ला 10 वर्ष मागे जरी गेले तरी तुम्हाला इथं जागा खूप होती. ती पण जागा कापण्यात आलेली आहे या ठिकाणी. नेमकं इथलं कसलं काम चाललंय आणि कोण काम करतंय? इथे पुणे महापालिकेकडून टिपी रोड बांधण्यात येतो असं तर प्रथमदर्शनी कानाव आलेला आहे आणि पुणे महापालिकेकडून आहे. आणि कुठल्या तरी बिल्डरला फायदा पोहोचावा या उद्देशाने हा टिपी रोड चालू आहे. आणि तो बिल्डर पण पुण्याचा व्यक्ती आहे या सगळ्या पोटफोडीला आणि पुण्याला पण माहिती आहे आता. म्हणजे एका खाजगी बिल्डरसाठी ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला जातोय. उद्या पूर आला तर काय होईल? उद्या पूर आला तर गाड्या गिरक पाताळात घुसतील. आणि कसं असतं म्हणजे मी एक थोडक्यात सांगतो की बाबा हा डीपी रोड जो होतोय या डीपी रोडला TDR डबल मिळतो, FSI डबल मिळणार. उद्या पुढे जाऊन काही बनलोच आहेत जे डेव्हलपमेंटला आलेले आहे. आणि मी भविष्याच्या दृष्टीने आज नाही, मी आज मला ते काम मिळालं नाही तरी उद्या मीच करणार आहे ते काम. मग मी आज रोड बांधला तर ते रिडेव्हलपमेंटचं काम माझ्याकडेच येणार आहे उद्या. त्यामुळे हा जो घाट आहे डीपी रोड बांधण्याचा या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे केवळ फक्त आपल्या काही बिल्डर लोकांना आणि आपल्याला फायदा व्हावा यासाठी. कोण आहेत हे लोक? राजकारणी आहेत का अधिकारी आहेत? काय नेमकं चाललंय? यामध्ये राजकारणी तेवढेच आहेत, अधिकारी तेवढेच आहेत. सगळं मिळून यांची एक रिंग आहे. त्या रिंग मध्ये नुसार चाललेले आहेत. पण या ठिकाणी आपण पाहू शकतो की नागरिकांचं आयुष्य खूप दावणीला लावलेलं आहे. रोजची धूळ या ठिकाणी 5-5, 6-6 टन धूळ या ठिकाणी हवेत उडते. आज जर आपण कोथरूड मधला फक्त कोथरूड मधला जर ग्राफ काढला, आपण सगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली तर सगळ्यात जास्त जो आरोग्याचा धोका आहे तो हार्ट संबंधित आहे, हृदया संबंधित. मी विकासाच्या नावाखाली बकास करायचं काम हे आता चालू केलेलं आहे. आणि यांच्या तोंडाला जे आमच्या सारख्या सर्व कामांचे रक्त लागले हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी आमची एक मागणी. आता इथं पहिलं तुम्ही पाहत असाल, तुम्ही इथं स्थानिक राहता, पाणी भरपूर असायचं इथं? हो, पाणी भरपूर असायचं. आणि ज्या वेळेस पावसाळ्याचे दिवस असायचे हा ओढा जो आहे बेसिकली आपला पौड रोड पासूनच वाहत येतो. तुम्ही कधी याल तर तुम्हाला पाहायला मिळेल पावसाळ्यामध्ये एवढ्या जोरात प्रेशरने पाणी असतं की काही विचारच करू नाही शकत. एवढ्या जोरात प्रेशरने पाणी असतं. आणि आज जर आपण पाहू शकतो इथं त्याला ड्रेनेज मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. उद्या जर का पावसाळ्यात खूप पाऊस झाला आणि एकदम प्रेशरने पाणी आलं तर त्यावेळेस जे ही आपत्ती होईल त्याला जबाबदार कोण आहे? हा जो नेता एक तो एक बिल्डर आहे का हे अधिकारी? याचं उत्तर पण यांनी आम्हाला लवकरात लवकर द्यावं. अन्यथा आम्ही आता पुणेकर म्हणून आता समस्त पुणेकरांच्या वतीने जर ह्याचं काम थांबवलं नाही आणि ह्याच्या नीट शहानिशा करून जर हा प्रोजेक्ट केला नाही तर आम्ही सगळे पुणेकर मिळून या ठिकाणी खूप मोठं आंदोलन या ठिकाणी आयोजित करू लवकर. तर आपण पाहतोय की खरं तर महापालिकेनं कडून मोठी मोठी टेंडर काढली जातात, नाले सफाई केली जाते असं बोललं जातं. मात्र या ठिकाणी नालाच बुजवण्याचं काम सुरू आहे. काही बिल्डरांना फायदा होण्यासाठी, काही इथल्या धनदांडग्यांना फायदा होण्यासाठी राजकारणी, महापालिका अधिकारी आणि या बिल्डरांचा हा खेळ पुणेकरांच्या जीवाशी चालल्याचं या ठिकाणी आपण पाहू शकतो. याची अधिक माहिती आपण घेणार आहोत. महापालिका अधिकाऱ्यांना देखील याचा जाब विचारणार आहोत. आता तुर्तास हे पुढे आणण्याचं एवढंच कारण होतं की पुण्यामध्ये निसर्गाची हानी कशी केली जाते हे आपण या माध्यमातून पाहू शकतो.